जय हिंद फ्रेंड्स. सो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, परवा दिवशी आपण FYQ डिस्कशन घेत होतो आणि त्याच्यामध्ये टेस्ट क्रमांक 8 आणि 9 याचं डिस्कशन जे आहे तर ते अपेक्षित होतं. 13 प्रश्नांपर्यंत आपण प्रश्न डिस्कस केलेले होते, पण त्याच्यानंतर लाईट गेल्यामुळं आपल्याला ते लाईव्ह जे आहे तर ते डिस्कंटिन्यू करावं लागलं आणि मी तुम्हाला परत अपडेट मेसेज पण दिलेला होता की आपण हे रेकॉर्डेड स्वरूपात त्या ठिकाणी टाकूयात. त्यामुळं आता टेस्ट क्रमांक 8 तर याच्यातले राहिलेले जे प्रश्न आहेत ते आणि टेस्ट क्रमांक 9 अशा दोन टेस्टचं डिस्कशन आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. राईट, सेम थंबनेलनं हा व्हिडिओ जो आहे तर तो अपलोड होईल. त्यामुळे हा व्हिडिओ दोन पार्ट मध्ये असेल. पहिला 33 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे तो, आणि त्याच्यानंतर हा जो काही आता आपलं डिस्कशन होईल तर तो त्या स्वरूपात. राईट, बाकी आपलं जे गोष्टी आहेत तर त्या त्या ठिकाणी ऍज इट इज चालू राहतील. त्यामुळे ते पण तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. राईट, सो बघा, प्रश्न क्रमांक 13 आपला झालेला होता, 14 आलेला होता आपण अयोग्य विधान ओळखा. तर हा प्रश्न आहे, क्लाउड कम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन्ही क्षमता देशात विकसित करण्यासाठी 3 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात आली. आता आजकाल आपण फ्युचर रेडी जॉब्स बद्दल वगैरे चर्चा त्या ठिकाणी केली. AI सगळीकडे येत आहे, क्लाउड कम्प्युटिंग ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी चालू आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे. मायक्रोसॉफ्ट 2030 पर्यंत देशातल्या 5 कोटी नागरिकांना AI कौशल्य शिकवणार आहे. आणि थर्ड स्टेटमेंट आहे, मायक्रोसॉफ्ट देशात क्लाउड कम्प्युटिंग सेवा अझुरे किंवा त्याला अझ्युर पण म्हटलं जातं. तुम्ही बऱ्याचदा अझ्युर डेटा फॅक्टरी वगैरे असं काही काही ऐकलं असेल. तर या ब्रँड अंतर्गत पुरवत आहे आणि यापैकी नाही, असा प्रश्न त्या ठिकाणी आहे. राईट, क्लाउड कम्प्युटिंग मायक्रोसॉफ्ट जे आहे तर ते करणार आहे का? बऱ्याचदा अशा प्रकारच्या याच्यामध्ये कंपनी विचारली जाते. फॉर एक्झाम्पल, मागं गुगलनं इंटरनेट साथी नावाचा एक उपक्रम चालू केलेला होता आणि त्याच्या अंतर्गत ग्रामीण भागातल्या महिलांना इंटरनेट किंवा एकंदरीतच मोबाईल लिटरसी वगैरे ह्याच्यावरती फोकस केलं जात होतं. तर त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला की ही सेवा जी आहे तर ती कोणी चालू त्या ठिकाणी केलेली आहे. राईट, सो बेसिकली क्लाउड कम्प्युटिंग आणि AI वरती 3 अब्ज डॉलरची गुंतवणूक मायक्रोसॉफ्टने केलेली आहे का? येस. मायक्रोसॉफ्ट 2030 पर्यंत देशातल्या 5 कोटी नागरिकांना AI कौशल्य शिकवणार आहे का? 5 कोटी नाही मित्रांनो, 1 कोटी नागरिकांना AI कौशल्य शिकवणार आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं त्या ठिकाणी आहे. मायक्रोसॉफ्ट क्लाउड कम्प्युटिंग सेवा देशामध्ये अझुरे किंवा अझूर या ब्रँड अंतर्गत पुरवत आहे, हेही विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. राईट, आपल्याला काय प्रोटोटाइप तोडायचा आहे तर आपण बऱ्याचदा काय करतो, इथं ऑल ऑफ दी अबोव किंवा नन ऑफ दी अबोव लिहून मोकळं होतं. तर तसं करायचं नाहीये. आयोगाचे प्रश्न पर्टिक्युलरली करंट अफेअरच्या बाबतीत जे आपल्याला बघायला मिळाले आत्ताच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला, तर ते अशा आशयाचे त्या ठिकाणी होते. पुढे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 15, कॅमेरा आधारित टोल संकलनासाठी केंद्रीय डेटाबेस पडताळणी करण्यासाठी वाहन नोंदणी क्रमांक सत्यापित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ANPR चे पूर्ण रूप काय आहे असं विचारलेलं आहे. आता इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन वगैरे ह्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्या. फॉर एक्झाम्पल, फास्टॅग पण चर्चेत आलेला आहे. वन नेशन वन फास्टॅग हा पण मुद्दा जो आहे तर तो आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे. आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येताना दिसत आहेत. उदाहरणार्थ, तुमचा नंबर प्लेट रेकग्नाइज करून त्याच्या थ्रू गाडीचं आयडेंटिफिकेशन करून त्याच्या थ्रू टोल कलेक्शन जे आहे तर ते केलं जाणार आहे, ही एक मेथड आहे. RFID फास्टॅग ही एक मेथड आहे. RFID म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन आणि फास्टॅग ही एक मेथड आहे. आता आयोगाची ही एक त्या ठिकाणी टाईप आहे क्वेश्चन विचारण्याचा किंवा सवय आहे की क्लोज इंटरवल मध्ये बदलणारे पर्याय विचारले जातात. उदाहरणार्थ, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रजिस्ट्रेशन, एरियल नंबर प्लेट रेकग्निशन, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन का एरियल नंबर प्लेट रजिस्ट्रेशन. सो ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन असा पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं उत्तर आहे. पण बघा,
कधी कधी काय होतं माहितीये का, प्रश्न सोपा असतो, एक्साइटमेंट लेवल हाय आपली होती आणि आपण पर्याय क्रमांक 1 टिक करून मोकळं होतो. कारण आपण रेकग्निशन आणि रजिस्ट्रेशन यातला फरक जो आहे तर तो व्यवस्थित प्रकारे आयडेंटिफाय करण्यात असमर्थ ठरतो. म्हणूनच लक्षात घ्या, आयोगानं याच अंतर्गत भीमचा फुल फॉर्म विचारलेला आहे, याच अंतर्गत एलपीजीचा फुल फॉर्म विचारलेला आहे, याच अंतर्गत इस्रोचा पण फुल फॉर्म विचारलेला आहे. हे सगळे फुल फॉर्म विचारण्यामागचा आयोगाचा जो काही काय म्हणतात त्याला टेंडन्सी होती, तर ती हीच होती की असे सोपे प्रश्न जे आहेत ज्याच्यामध्ये क्लोज इंटरव्हल मध्ये बदलणारे पर्याय, तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कन्फ्यूज त्या ठिकाणी करायचं. सो ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन केलं जाईल. नंबर प्लेट थ्रू डेटा जो आहे तर तो सेंट्रल डेटाबेस मध्ये बघितला जाईल आणि त्याच्या थ्रू टोल कलेक्शन जे आहे तर ते त्या ठिकाणी केलं जाणार आहे. सो पायलट स्केलवरती हा प्रकल्प जो आहे तर तो राबवला जातोय. नेक्स्ट, भारत आणि श्रीलंका दरम्यानचा नौदल सराव स्लिनेक्स 24 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? आता बऱ्याचदा प्रश्न विचारला जात असताना स्लिनेक्स हा खालीलपैकी कोणत्या 2 देशांदरम्यानचा युद्ध सराव आहे वगैरे अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण इथं तसा प्रश्न न विचारता स्लिनेक्स युद्ध सराव हा कुठं पार पडला असा प्रश्न विचारलेला आहे. विशाखापट्टणम, कोचीन, येलहंका, मार्मागोवा. आपण बऱ्याचदा बघितलेला आहे क्रमांक, ठिकाण आणि सहभागी देश हे 3 मुद्दे फक्त विचारले जाताना दिसतात बघा, बाकी जास्त काही विचारलं जाताना दिसत नाही. तर आता बघा, हा स्लिनेक्स 24 नावाचा युद्ध सराव जो आहे तर तो विशाखापट्टणम या ठिकाणी 17 ते 20 डिसेंबर 2024 दरम्यान 17 ते 20 डिसेंबर 2024 दरम्यान पार पडलेला दिसतो. राईट. सो हा युद्ध सराव जर का आपण 17 ते 20 डिसेंबर एक टप्पा होता आणि त्याच्यानंतर 17-18 डिसेंबर एक टप्पा होता आणि 19-20 डिसेंबर जो आहे तर तो दुसरा टप्पा याच्यातला त्या ठिकाणी स्लिनेक्स नावाच्या युद्ध सरावाचा होता. स्लिनेक्स सागर नावाचं जे आपलं इनिशिएटिव्ह आहे, सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन, तर त्याच्या इनिशिएटिव्ह अंतर्गत आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करताना दिसतो. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 17, एरो इंडिया बाबत काय खरे नाही? एरो इंडिया 2025 हा आशियातील सर्वात मोठ्या एरो शोचे आयोजन बंगळुरू मधील यलहंका हवाई तळ या ठिकाणी करण्यात आलं. 2025 मध्ये ही एरो इंडिया शोची 15वी आवृत्ती त्या ठिकाणी होती. द रनवे टू बिलियन अपॉर्च्युनिटी अशी या कार्यक्रमाची संकल्पना त्या ठिकाणी होती. राईट. आता बेसिकली इथं तुम्हाला काय खरे नाही म्हणजेच अयोग्य विधान जे आहे तर ते ओळखायचं आहे. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये जर बघितलं तर इथलं कुठलंच विधान जे आहे तर ते अयोग्य नाहीये, सगळी विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. कॉन्टेक्स्ट समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्या इंडियन एअरफोर्सची भूमिका जी आहे तर ती त्या ठिकाणी खूप जास्त हायलाइट त्या ठिकाणी झाली किंवा ग्लोरीफाय त्या ठिकाणी झाली, किंवा ज्या पद्धतीनं एअर स्ट्राईक्स झाल्या तर त्या पद्धतीनं पुन्हा एकदा इंडियन एअरफोर्सच्या कपॅबिलिटी बद्दल चर्चा जी आहे तर ती चालू झाली. आणि याच इंडियन एअरफोर्सच्या कपॅबिलिटी बद्दल माहिती देणारा जर का कपॅबिलिटी शो ऑफ करण्याचा जर का कुठला कार्यक्रम असेल तर तो आहे एरो इंडिया. आणि हा एरो इंडिया नावाचा शो जो आहे तर तो दरवर्षी बंगळुरू मध्येच होतो. येलहंका एअरबेस जो आहे आपला तर त्याच ठिकाणी पार पडतो, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये हवाई दलाच्या वेगवेगळे जे लढाऊ विमानं वगैरे आहेत तर त्याची प्रात्यक्षिक वगैरे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. राईट. सो बिल्डिंग रेझिलियन्स थ्रू इंटरनॅशनल डिफेन्स अँड ग्लोबल एंगेजमेंट या विषयावरती या दरम्यान परिसंवादाचं पण आयोजन केलेलं होतं आणि या माध्यमातून कशी आपण मित्र राष्ट्राला अजून जवळ करू शकतो याच्यावरती चर्चा जी आहे तर ती करण्यात आलेली दिसते. लक्षात ठेवा, द रनवे टू बिलियन ऑपॉर्च्युनिटीज ही थीम किंवा संकल्पना त्या ठिकाणी होती. अगेन, खालीलपैकी कोणत्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीतल्या भारत मंडपम या ठिकाणी केंद्रीय अन्वेषण विभागाने विकसित केलेल्या भारत पोल पोर्टल, राईट,
केंद्रीय अन्वेषण विभाग, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, राईट. सो त्यांनी डेव्हलप त्या ठिकाणी केलेल्या भारत पोल नावाच्या पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. असा थेट प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. 7 जानेवारी 2025 ही तारीख लक्षात ठेवायची आहे. या दिवशी भारत पोल नावाच्या पोर्टलचं उद्घाटन जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे. सो भारत पोलच्या माध्यमातून जे काही लॉ अँड ऑर्डरशी रिलेटेड भारतातल्या ज्या संस्था आहेत तर त्यांना इंटरपोलशी जोडणं, ती कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी वाढवणं, त्याचबरोबर आपलं जे IPC आणि CRPC मध्ये जे बदल झालेले आहेत तर त्या दृष्टिकोनातून अलाइन करणं किंवा त्या दृष्टिकोनातून इंटरनॅशनली ते जे काही आपण असं म्हणूयात की माहितीची देवाणघेवाण होतीये तर त्या दृष्टिकोनातून देखील भारत पोल नावाचं पोर्टल जे आहे तर ते महत्वपूर्ण असेल. आणि 7 जानेवारी 2025 ला त्याचं उद्घाटन जे आहे तर ते केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेलं दिसतं, राईट. 18 नंतर क्वेश्चन नंबर 19 कडे आपण जाऊयात. नाग MK2 बाबत खालील विधाने विचारात घ्या. नाग MK2 हे स्वदेशी बनावटीचे पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्र आहे. नाग MK2 च्या सुधारित आवृत्तीमध्ये क्षेपणास्त्राची ऑपरेशनल रेंज 7 ते 10 किलोमीटर इतकी त्या ठिकाणी आहे. आणि खाली एक पॅटर्न दिलेला आहे. बऱ्याचदा हा पॅटर्न असतो, नाहीतर अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि ब हे अ चे योग्य कारण आहे किंवा ब हे अ चे योग्य कारण नाही, अशा पद्धतीची उदाहरणं असतात. ही थोडीशी कन्फ्यूज करतात कारण विचार करायला तिथं जास्त आपल्याला डीप विचार करावा त्या ठिकाणी लागतो. आता हा प्रश्न फॉर्मॅट करण्यामागचा उद्देश असा आहे की अशा प्रकारे जेव्हा क्षेपणास्त्रांचा वगैरे विकास होतो, नवीन त्याच्यातली आवृत्ती येते, तेव्हा MPSC ला अशा प्रकारचे मुद्दे जे आहेत तर ते विचारण्यामध्ये इंटरेस्ट असतो. आणि ज्याच्यात MPSC ला इंटरेस्ट आहे त्याच्यात मला करंट अफेअर करायला इंटरेस्ट आहे. मला एव्हरीथिंग अंडर द सन नाही करायचं. मला करंट अफेअर म्हणजे सगळा पेपर नाही वाचून काढायचा. मी फक्त पेपरातलं तेच वाचेन की जे माझ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे. हा माझा स्वार्थ आहे. कारण मी जर का हे केलं नाही तर बाकीचे विषय मी कधी करणार आहे. मला इथनं म्हणायला मस्त भारी आहे की अधिकारी व्हायचं असेल तर आपल्याला एवढे कष्ट घ्यावे लागतील, पण तसं नाही. त्यात पण टेक्निकनं जायला पाहिजे. त्यात पण आयोगाचा अप्रोच जो आहे तर तो आपण फॉलो करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणी, वेळ मिळालाय त्याचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न करूयात. परीक्षा पुढे गेलीये तर आता त्याच अप्रोच वरती काम करूया. बघा इथं पुढचा मुद्दा आहे नाग MK2 च्या सुधारित मग पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्र आहे का? नाही. नाग म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं नेहमी, नाग म्हटल्यानंतर बॉर्डर मधला सुनील शेट्टी आठवायचा. नाग इज इक्वल टू काय? बॉर्डर मधला सुनील शेट्टी. का बरं? त्याच्यावरनं तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. कारण नाग हे अँटी टँक मिसाईल आहे. सुनील शेट्टी शेवटी ते अँटी टँक माइन्स घेऊन जातो. तेव्हा मिसाईल नव्हतं आपल्याकडे, बरोबर. माइन्स घेऊन जातो आणि ते टँक उडवून टाकतो पाकिस्तानचे. सो नाग म्हटल्यानंतर सुनील शेट्टी आठवलं पाहिजे. ह्याच्या मागचं लॉजिक ते आहे, अॅनालॉजी ती आहे, राईट. सो अँटी टँक मिसाईल आहे, पाणबुडी विरोधी नाहीये. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे तर ते चुकीचं आहे. दुसरं स्टेटमेंट जे आहे तर ते इथलं बरोबर आहे. त्याची ऑपरेशनल रेंज जी आहे तर ती 7 ते 10 किलोमीटरची त्या ठिकाणी आहे. याच्या आधीची जी ह्याची श्रेणी होती किंवा आधीचं जे क्षेपणास्त्र होतं तर त्याची रेंज जी आहे तर ती 4 किलोमीटर पर्यंतची होती. म्हणजे 4 किलोमीटरच्या परिघामध्ये जो रणगाडा आहे तर तो उद्ध्वस्त नेस्तानाबूत करण्याची ताकद त्या ठिकाणी होती. पण आता ती ऑपरेशनल रेंज जी आहे तर ती आता अजून वाढलेली आहे. ती 7 ते 10 किलोमीटर पर्यंत त्या ठिकाणी झालेली दिसते, राईट. त्याचबरोबर हे फायर अँड फॉरगेट अशा प्रकारचं क्षेपणास्त्र आहे. फायर अँड फॉरगेट म्हणजे काय? एकदा लक्ष निर्धारित केलं आणि लक्ष निर्धारित केल्यानंतर एकदा ते टार्गेट डिसाईड झालं की परत त्याचा मागोवा घेण्याची गरज पडत नाही. ते टार्गेट, आता हे तुम्ही म्हणाल की ह्याच्यात काही नवीन आहे, तर शत्रूचे रणगाडे जे आहेत तर ते मुव्हेबल त्या ठिकाणी असतात ना, राईट. सो ते मुवमेंट करतायत. मी जर शत्रूच्या रणगाड्याला इथं टार्गेट केलं माझ्या मिसाईलनं, पण हा रणगाडा इकडं मूव्ह झाला तर काय? तर ते सगळी गोष्ट जी आहे तर ते मिसाईल कॅलिब्रेट करतं आणि रणगाडा मूव्ह जरी झाला तरी बरोबर त्याला हिट त्या ठिकाणी करताना दिसतं. सो फायर अँड फॉरगेट अशा प्रकारची प्रणाली आहे. म्हणजे आता अ विधान चुकीचं आहे आणि ब विधान जे आहे तर ते त्या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक
3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे. क्वेश्चन नंबर 20 कडे आपण त्या ठिकाणी जाऊयात. INS वागशीर बाबत अयोग्य विधान ओळखा. आता लक्षात ठेवा, वागशीर, निलगिरी आणि सुरत, वागशीर, निलगिरी आणि सुरत एकाच दिवशी इंडक्ट करण्यात आलेले आहेत बरं का. आणि या तिन्हीपैकी एकावरती तरी प्रश्न जो आहे तर तो 100% त्या ठिकाणी विचारला जाईल. राईट. INS वागशीर प्रोजेक्ट 75 मधली, स्कॉर्पिन प्रोजेक्ट मधली 6वी, आणि इथं पानगुबुडी झाले, पाणबुडी पाहिजे. राईट. अशा चुका होत असतात जरा व्हॉइस टायपिंग गुगल, तर त्याच्यामध्ये या गोष्टी. सो पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे. राईट. सो लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. सेना दिवसाबाबत योग्य विधाने ओळखा. 15 जानेवारी हा दिवस सेना दिवस म्हणून साजरा केला जातो का हो? 15 जानेवारी आर्मी डे. त्याच्यानंतर 2025 मध्ये साजरा केलेला आर्मी डे 77व्या क्रमांकाचा होता. आणि 2025 मध्ये सेना दिवसाचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलेले होते. आणि विधान, सेना दिवसाचे दिल्ली बाहेरील आयोजन करण्याची ही 3री वेळ असून 2023 मध्ये लखनौ या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले होते. बघा, 4 स्टेटमेंट अशा पद्धतीने दिलेले आहेत की त्याच्यावरती हमखास प्रश्न येईल. कारण 2025 मधला आर्मी डे जो आहे तर तो महाराष्ट्रामध्ये, पर्टिक्युलरली पुण्यामध्ये सेलिब्रेट करण्यात आलेला होता. सो हे स्टेटमेंट तर बरोबर आहे. वरचं स्टेटमेंट 15 जानेवारीलाच साजरा केला जातो का? तर येस, 15 जानेवारीला आर्मी डे साजरा केला जातो. 2025 मध्ये आर्मी डे 77व्या क्रमांकाचा होता का? तर हो, बरोबर आहे. आता मग स्टेटमेंट वरती मला प्रश्न आहे. काय? 2025 मध्ये नवी दिल्लीच्या बाहेर आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ होती का? आणि तिसरी वेळ होती का? आणि दुसरी गोष्ट, 23 मध्ये हा आर्मी डे जे आहे तर तो लखनौ मध्ये साजरा झालाय का? तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे का झालं? आधी आर्मी डे जो आहे तर तो 15 जानेवारीला कंपल्सरी नवी दिल्लीतच सेलिब्रेट व्हायचा. पण देशवासियांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी, त्यांना देखील इंडियन आर्मीच्या कॅपेबिलिटी बद्दल माहिती मिळावी, या दृष्टिकोनातून 2023 मध्ये हा निर्णय घेण्यात आला की आर्मी डे जो आहे तर तो आपण दिल्लीच्या बाहेर सेलिब्रेट करूया. आणि 2023 मध्ये दिल्लीच्या बाहेर पहिल्यांदा 2023 चा आर्मी डे जो आहे तर तो बंगळुरू या ठिकाणी साजरा करण्यात आला. त्याच्यानंतर 2024 चा जो आर्मी डे आहे तर तो लखनौ या ठिकाणी साजरा करण्यात आला. आणि 2025 चा आर्मी डे जो आहे तर तो पुणे या ठिकाणी साजरा करण्यात आला. या दरम्यान बघा, तो आर्मी डे मेला वगैरे लावलेला होता. त्याच्यामध्ये आर्मीचे रोबोटिक म्युल्स असतील वगैरे त्याची प्रात्यक्षिकं झाली. आर्मीची सगळी शस्त्रास्त्र, आयुध सगळ्यांची प्रात्यक्षिकं जी आहे तर ती तिथं त्या ठिकाणी झाली. आर्मी डे ची परेड पण बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप जो आहे तर त्या ठिकाणी ती परेड जी आहे तर ती आयोजित करण्यात आलेली होती. सो सांगायचा मुद्दा काय आहे की आतापर्यंत 3च वेळा आर्मी डे जो आहे तर तो दिल्लीच्या बाहेर सेलिब्रेट झालाय. त्यातला पहिला बंगळुरूमध्ये, दुसरा 2024 ला लखनौ आणि तिसरा पुण्यामध्ये. राईट. म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे, सेना दिवसाचे दिल्ली बाहेर आयोजन करण्याची ही 3री वेळ होती का? तर यस, डेफिनेटली होती. मात्र लखनौ या ठिकाणी 2023 चा पडलाय का? नाही. 2023 म्हणल्यानंतर बंगळुरू यायला पाहिजे. आणि हे लक्षातच ठेवायचंय. गेटिंग माय पॉइंट? का? कारण महाराष्ट्रात सेलिब्रेट त्या ठिकाणी झालेला होता. ऑपरेशन सिंदूरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पण लक्षात ठेवायचंय. याच्यामध्ये मिलिटरी पोलीस दल जो आहे तर त्याच्या महिला पथकानं सहभाग घेतलेला होता. अग्निवीरचं महिला पथक त्या ठिकाणी होतं. त्याचबरोबर नेपाळचा बँड जो आहे तर तो आर्मी डे परेड मध्ये पुण्यामध्ये सामील झालेला होता. त्याचबरोबर परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंह यादव आहेत. त्याचबरोबर अशोक चक्र
विजेते त्या ठिकाणी कर्नल डी श्रीराम कुमार आहेत. यांनी देखील याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता किंवा त्यांचा देखील सन्मान जो आहे तर तो करण्यात आलेला होता. राईट. सो फील्ड मार्शल के एम करियप्पा आहेत. तर त्यांनी 15 जानेवारी 1949 ला पहिले भारताचे पहिले कमांडर इन चीफ, भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ म्हणून जनरल फ्रान्सिस रॉय बुचर यांच्याकडून सूत्र स्वीकारलेली होती. म्हणून 15 जानेवारी हा दिवस जो आहे तर तो आर्मी डे म्हणून त्या ठिकाणी सेलिब्रेट केला जातो. चला पुढे जाऊयात. एकटाच मी बडबड करतोय पण मला काही पर्याय नाहीये. राईट. पण मी शक्य तितक्या फास्ट घेण्याचा प्रयत्न करतो. 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेले प्रवासी भारतीय संमेलन किंवा प्रवासी भारतीय दिन जो आहे तर तो कितव्या क्रमांकाचा होता असा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. प्रवासी भारतीय दिन किंवा प्रवासी भारतीय संमेलन याच्यावरती पण प्रश्न बऱ्याचदा विचारण्यात येतो बघा. सो याचा जर का विचार केला तर ज्या दिवशी महात्मा गांधी भारतामध्ये परतलेले होते दक्षिण आफ्रिकेतून तर तो दिवस जो आहे तर तो प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. तो दिवस आहे 9 जानेवारी. 9 जानेवारी हा दिवस जो आहे तर तो काय प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. इंडियन डायस्पोरा जो त्या ठिकाणी आहे तर त्या इंडियन डायस्पोराचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्याशी कनेक्ट वाढवण्यासाठी, त्यांच्याशी बॉन्डिंग वाढवण्यासाठी हा साजरा केला जाताना दिसतो. संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा 2003 मध्ये आलेली होती. अटल बिहारी वाजपेयी यांनी पहिल्यांदा हा साजरा केलेला त्या ठिकाणी होता. राईट. सो जर आपण 2025 चा विचार केला तर तो 18व्या क्रमांकाचा होता. 18वा प्रवासी भारतीय दिन जो आहे तर तो साजरा करण्यात आलेला दिसतो. विकसित भारतासाठी समुदायाचे योगदान अशी त्याची थीम किंवा त्या ठिकाणी संकल्पना होती. राईट. त्याच्यानंतर बघा के एस मणिलाल ज्यांचे इतक्यात निधन झाले ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? के एस मणिलाल. सो आता के एस मणिलाल यांचा जर का विचार केला, आता एमपीएससी काय करते अशाच प्रकारे कन्फ्युजिंग प्रश्न जे आहेत तर ते विचारताना दिसते. सो वनस्पती शास्त्रज्ञ ते त्या ठिकाणी होते के एस मणिलाल. त्यानंतर बघा वयाच्या 86व्या वर्षी 17 डिसेंबर 2024 रोजी निधन पावलेल्या तुलसी गौडा यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जात होते? वृक्षांची देवी, वनाचा विश्वकोश, एनसायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट, जंगल अम्मा. सो सगळेच वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर. यांना पद्म पुरस्कार पण मिळालेला आहे त्यामुळे पण लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 26 बघा. केन आणि बेटवा या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? हा प्रश्न कशामुळे फॉर्मॅट झाला? कारण 25 डिसेंबर 2024 रोजी भारतातल्या पहिल्या नदीजोड प्रकल्पाची कोनशिला ही मध्य प्रदेश मधल्या खजुराहो या ठिकाणी उभारण्यात आली किंवा त्याचा शुभारंभ जो आहे, भूमिपूजन जे आहे तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. 25 डिसेंबर ही तारीख विचारतील का? हो विचारतील. कारण का तर नदीजोड प्रकल्प ही संकल्पना अटल बिहारी वाजपेयी यांची होती. त्यामुळं अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन म्हणजेच 25 डिसेंबर याच दिवशी त्याची कोनशिला जी आहे तर ती त्या ठिकाणी रचण्यात आली किंवा त्याचं भूमिपूजन जे आहे तर ते करण्यात आलेलं दिसतं. केन आणि बेटवा जे आहेत तर त्या यमुना नदीच्या उपनद्या आहेत. बेसिक्स मध्ये थोडंसं डोकावलं तर आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत तर ती मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे आतापर्यंत न आलेला, तो म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग. सांगण्यासारखं खूप आहे. पॉलिटिक्स मधली भूषवलेली पदं आहेत, वेगवेगळ्या राष्ट्रांचे मिळालेले पुरस्कार आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावरती केलेलं रिप्रेझेंटेशन आहे आणि इकॉनॉमिक्स मधलं स्पेसिफिकली दिलेलं योगदान आहे. राईट. त्याचं रिपिटेशन मी या ठिकाणी करणार नाही. जस्ट क्वेश्चन मध्ये बघा की माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे भारताचे कितवे पंतप्रधान त्या ठिकाणी होते? 13वे पंतप्रधान त्या ठिकाणी होते. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. वयाच्या 92व्या वर्षी 26 डिसेंबर तिकडे दिलेलंच आहे, 26 डिसेंबरला त्या ठिकाणी निधन झालेलं आहे बघा. राईट. सो भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते. अनेक भाषा त्यांना
येत होत्या. LPG पॉलिसीचे जनक पण त्यांना संबोधलं जातं, किंवा LPG पॉलिसी दरम्यान आपण बघतो राव मनमोहन प्रतिमान, PV नरसिम्हा राव तेव्हा पंतप्रधान होते आणि मनमोहन सिंग जे आहेत तर ते अर्थमंत्री त्या ठिकाणी होते. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. राईट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. खालीलपैकी कोणती व्यक्ती टाइम पर्सन ऑफ द इयर 2024 ची मानकरी ठरलेली आहे? स्ट्रेट फॉरवर्ड याचं उत्तर त्या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर 28 च डोनाल्ड ट्रम्प. राईट. नेक्स्ट 29. 2025च्या प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्याच्या व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेशातील नव्याने घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्याचं नाव काय आहे असा प्रश्न विचारलेला आहे. संगमनगर, महाकुंभमेळा, त्रिवेणीनगर का मेलापुरी? राईट. आता ही काय कन्सेप्ट आहे तर कुंभमेळ्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी कुंभमेळ्याचा जो काही परिसर आहे त्यालाच एक जिल्हा डिक्लेअर केला. एक जिल्हा डिक्लेअर करणं म्हणजे काय? एका जिल्ह्याला सगळ्या प्रकारची यंत्रणा येते. म्हणजे जी यंत्रणा तुमच्या जिल्ह्यामध्ये, जसं की जिल्हा पोलीस अधीक्षक आहे, जिल्ह्याला एक कलेक्टर त्या ठिकाणी आहे, त्यानंतर अनेक डेप्युटी कलेक्टर आहे, प्रांताधिकारी आहेत, तहसीलदार त्या ठिकाणी आहेत, पुरवठा अधिकारी आहेत. राईट. किंवा जिल्ह्यामध्ये जसं अग्निशामक दल आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तिथं असावेत म्हणून ही स्पेसिफिक यंत्रणा निर्माण केली आणि या जिल्ह्याला तात्पुरत्या स्वरूपात नाव काय दिलेलं होतं? महाकुंभ मेळा. राईट. लक्षात ठेवा, कारण तो महाकुंभच होता. गेटिंग इट? 144 वर्षानंतर येणार. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये CAPF कोणत्या निमलष्करी दलामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व सर्वाधिक आहे? राईट. म्हणजे कुठल्या पॅरामिलिटरी फोर्स मध्ये सर्वात जास्त प्रमाण जे आहे तर ते महिलांचं आहे. सो CISF नावाची जी फोर्स आहे, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, तर ह्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण जे आहे तर ते पॅरामिलिटरी पैकी सर्वात जास्त आहे. राईट. सो हे 30 प्रश्न त्या ठिकाणी होते बघा आपल्या 8व्या टेस्ट मधले. राईट. आता आपण 9व्या टेस्ट कडे त्या ठिकाणी लगेचच वळणार आहोत. येस. सो टेस्ट नंबर 9 आपण बघतोय. फॅक्च्युअल स्वरूपाचे बरेच प्रश्न याच्यामध्ये आहेत, तर ते वन बाय वन पाहण्याचा प्रयत्न आपण करूयात. बघा, पद्म पुरस्कार हा आयोगाचा आवडता एरिया आहे आणि मी 2-3 प्रश्न पद्म पुरस्कारांवरती त्या ठिकाणी मुद्दामून आणलेले आहेत, सो दॅट त्याची एक रिव्हिजन त्या ठिकाणी होऊन जाईल आणि त्याचबरोबर व्यवस्थित पद्धतीने त्याच्यावरचे प्रश्न टॅकल होतील, कारण हा सातत्यानं रिपीटेडली विचारला जाणारा मुद्दा त्या ठिकाणी आहे. राईट. सो रिपीटेडली विचारले जाणारे मुद्दे आणि ट्रेंड आहे ना त्याच्यावरती आपल्याला काम करायचे, कारण ट्रेंडवरती काम केलं तर आपण जरा जवळ पोहोचू शकू, जास्तीत जास्त मार्क फेच करू शकू. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलंय 2011च्या जनगणनेवरती एक लेक्चर त्या ठिकाणी क्वेश्चन आणि आन्सरच्या स्वरूपात मी घेणार आहे. राईट. कारण जनगणनेवरती लेक्चर घ्यायला गेलं सर्वात बोर होईल. बरोबर का? कारण तुम्ही म्हणाल सर वाचून वाचून कंटाळा आला आता, आणि मग परत एकदा तुम्ही सांगणार म्हणजे काही वेगळं सांगणार आहे का? आता जनगणना होऊन पण त्याला त्या ठिकाणी अहवाल येऊन पण 10 वर्ष झाली. राईट. फायनल अहवाल जो आलेला होता तर तो 2014-15च्या आसपास आलेला होता, आता 25 संपते. पण क्वेश्चन थ्रू गेलं की आपल्या चुका होणार नाहीत, कारण मागच्या आता राज्यसेवेला भरपूर प्रश्न विचारलेले होते. बघा, 2025 पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये किती महाराष्ट्रीयन व्यक्तींचा समावेश त्या ठिकाणी आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पद्म पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन व्यक्ती असा मुद्दा त्या ठिकाणी आहे. तर बघा, 9 महाराष्ट्रीयन व्यक्तींना काय झालेलं आहे हो पद्म पुरस्कार जो आहे तर तो, एकच मिनिट, 9 आहे का, सॉरी 11. काय झालेलं आहे, हा इथं 1 ऐवजी 11 पाहिजे बरं का. 11 महाराष्ट्रीयन व्यक्तींना काय झालेलं आहे हो पद्म पुरस्कार जो आहे तर तो त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, 11 पाहिजे तिथं. नेक्स्ट, कवी डॅश कवी आणि नाटककार गुरादादा अप्पाराव यांचं प्रसिद्ध वाक्य देशाची ओळख तेथील मातीमुळे नाही तर तेथील लोकांमुळे आहे
हे उद्धृत करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड. राईट. सो कुठले कवी त्या ठिकाणी आहेत हे? सो तेलुगू कवी गुराजादा अप्पाराव यांचे काही शब्द आहेत तर ते त्यांनी उद्धृत केले आणि त्याच्यामध्ये त्या म्हटल्या की देशाची ओळख ही तिथल्या मातीमुळे नाही तर तिथल्या लोकांमुळे होती आणि त्यामुळे लोककेंद्रित स्वरूपाचा हा अर्थसंकल्प आहे. आणि मग पुढे त्यांनी त्याच्यामध्ये सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे गोष्ट जी आहे तर ती जोडली आणि ड्रायव्हर्स ऑफ द ग्रोथ आणि आपलं जे 2047चा विकसित भारताचं स्वप्न आहे तर त्याच्यामध्ये लोकांचं योगदान जे आहे तर ते महत्वाचं आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या त्यांनी अधोरेखित केलेल्या दिसतात. राईट. जस्ट भाषणात बजेट स्पीच जिथून चालू झालं त्याच्यावरती एक प्रश्न इथं फॉर्मॅट केलेला आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती महानगरपालिका ई गव्हर्नन्स निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे? महाराष्ट्रातील कोणती महानगरपालिका ई गव्हर्नन्स निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांकावर आहे? पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, पुणे, बृहन्मुंबई. आता बघा, लॉजिकली उत्तर द्यायचं म्हटलं तर बऱ्याचदा पिंपरी चिंचवड उत्तर येईल, कारण पिंपरी चिंचवडचा सारथी प्रकल्प हा ई गव्हर्नन्सच्या बाबतीमध्ये खूप फेमस आहे पहिल्यापासून, म्हणजे 8-10 वर्ष झालं फेमस आहे. दुसरी गोष्ट कुणाला तरी वाटेल इथं नवी मुंबई पण दिले, बृहन्मुंबई पण दिले, म्हणजे दोन्हीपैकी एक असेल तर बृहन्मुंबई मारून मोकळं होऊयात. पण ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पुणे महानगरपालिका ही ई गव्हर्नन्स निर्देशांकामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. राईट. नेक्स्ट, राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत प्रकाशित करण्यात आलेला अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट असर नावाचा अहवाल कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो? नीती आयोग, त्याच्यानंतर राज्य माध्यमिक शिक्षण विभाग, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि टीच फॉर इंडिया फाउंडेशन. सो हा देखील असाच रॅन्डम प्रश्न जो आहे तर तो त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. राईट. पण हा ऑलरेडी एक लक्षात ठेवा PYQ आहे. राईट. याच्यामध्ये फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी, ज्याला आपण म्हणतो की अंकांचं ज्ञान आणि साक्षरतेबाबत अंक आणि शब्द यांचं ज्ञान जे आहे तर ते किती आहे तर ते याच्यामध्ये तपासलं जातं. बऱ्याचदा तुम्ही ऐकता ना, दुसरीच्या मुलांना हे येत नाहीये, 5वीच्या मुलांना स्वतःचं नाव लिहिता येत नाहीये किंवा 3 अंकी संख्यांचा गुणाकार वगैरे करता येत नाहीये. गणिताच्या बाबतीमध्ये काय, गणित आणि भाषिक कौशल्य त्यांची काय तर ती तपासली जातात. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन नावाची NGO आहे तर त्या NGO द्वारे काय केलं जातं, हा असर नावाचा अहवाल पब्लिश केला जातो. आयोगाचा आवडता प्रश्न आहे, दत्तक घेतलेला प्रश्न आहे, बऱ्याचदा विचारलेला आहे म्हणून इकडे टाकलेला होता. नेक्स्ट, 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेच्या उद्दिष्टांमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो? कृषी उत्पादकतेमध्ये वाढ करणं, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणं, पीक वैविध्याचा अवलंब करणं, कापणी पश्चात साठवण सुविधा वाढवणं, दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्ज उपलब्धता सुलभ करणं. राईट. सो असे वेगवेगळे मुद्दे इथं दिलेले आहेत. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची उद्दिष्ट विचारलेली आहेत. या योजनेची घोषणा पण केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्येच करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की टेस्टमध्ये तुम्हाला केंद्राचा अर्थसंकल्प आणि राज्याचा अर्थसंकल्प याच्यावरती प्रश्न मिळतील. राईट. जोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचलेला असेल तोपर्यंत पुढची म्हणजे 10वी टेस्ट पण झालेली असेल. 10व्या टेस्टमध्ये महाराष्ट्राच्या बजेटवरती प्रश्न आहेत, 9व्या टेस्टमध्ये केंद्राच्या बजेटवरती त्या ठिकाणी प्रश्न आहेत. स्पेसिफिकली मी ह्याच्यावरती भर दिलेला आहे कारण आउटपुट जास्त येईल, कारण बजेटवरती प्रश्न विचारले जात आहेत. तर याच्यातलं बघा, कृषी उत्पादकतेत वाढ करणं आहे का? आहे. सेंद्रिय शेती सगळीकडेच दिसतंय म्हणून आपण म्हणू की हे पण असू शकतंय. राईट. ब कडई पहिलाच ऑप्शन त्या ठिकाणी आहे. राईट. पण ब नाहीये. अ, क, ड, ई पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. का? कारण सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणं हा याचा उद्देश नाही. कृषी उत्पादकतेत वाढ करणं, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन आहे त्याच्यात, कापणी पश्चात साठवण सुविधा वाढवणं आहे,
दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्ज उपलब्धता सुलभ करणं आहे. आणि याच्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये हे अभियान जे आहे तर ते देशातल्या 100 जिल्ह्यांना टार्गेट करताना दिसतं. हेही लक्षात ठेवायचं, इथं प्रश्न क्रिएट होऊ शकतो. पहिल्या टप्प्यामध्ये 100 जिल्ह्यांना हे अभियान जे आहे तर ते टार्गेट करताना दिसतं. क्वेश्चन नंबर 6 कडे जाऊयात आपण डायरेक्टली. राईट, खालीलपैकी कोणत्या दिवसापासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्याने असा कायदा करणारे उत्तराखंड हे स्वतंत्र भारतानंतरचे देशातले पहिले राज्य ठरले. आता ह्याच्या आधी आपण अशा प्रकारचे प्रश्न बघितलेले होते, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलेलं होतं की स्वतंत्र भारतानंतरचे का किंवा इन जनरल ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर त्या बघण्याचा प्रयत्न करा. या दोन्ही गोष्टी का बघायच्यात तर आपल्याला असं लक्षात येईल की ऑलरेडी गोव्यामध्ये समान नागरी कायदा जो आहे तर तो अस्तित्वात त्या ठिकाणी आहे. म्हणून 27 जानेवारी 2025 ही तारीख लक्षात ठेवायची आहे. 27 जानेवारी 2025 रोजी उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा जो आहे तर तो त्या ठिकाणी लागू करण्यात आला. आणि स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे देशातले पहिले राज्य उत्तराखंड त्या ठिकाणी ठरलेले दिसते. सो याच्यासाठीची कमिटी आहे निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. तर ही कमिटी लक्षात ठेवायची. रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ समिती गठीत करण्यात आलेली होती. राईट, नेक्स्ट पुढचा मुद्दा क्वेश्चन नंबर 7. अगेन बजेटवरती प्रश्न आहे. खालीलपैकी डाळींवरती लक्ष केंद्रित करून डाळींबाबत आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकार 6 वर्षांचे कुठले अभियान सुरू करणार आहे. राईट, 6 वर्षांचं अभियान आहे हे पण लक्षात ठेवा. नाफेडच्या माध्यमातून वगैरे हे डाळींबाबत आत्मनिर्भरता जी आहे तर ती अचीव करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो केला जाईल. तूर, उडीद आणि मसूर या 3 डाळी आहेत. राईट, तूर, उडीद आणि मसूर या 3 डाळींच्या बाबत आत्मनिर्भरता यावी या दृष्टिकोनातून हे अभियान जे आहे तर ते पुढील 6 वर्षासाठी राबवलं जाते. नेक्स्ट, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 नुसार मखाण्याचं उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन, विपणन सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मखाना मंडळ किंवा मखाना बोर्ड स्थापन केलं जाणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, उत्तराखंड. सो बिहार मध्ये हे केलं जाणार आहे. मखाण्याला सुपर फूड पण म्हटलं जातं बरं का, ते न्यूट्रिशन आणि त्या सगळ्या दृष्टिकोनातून. सो बिहार मध्ये एस्टॅब्लिश केलं जाणार आहे. राईट, आपण याच्यावरती पण चर्चा केलेली होती. चिराग पासवान आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. फूड प्रोसेसिंग मिनिस्ट्री त्यांच्याकडे आहे. नेक्स्ट, नीती आयोगाद्वारे 2025 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या राजकोषीय आरोग्य निर्देशांकामध्ये म्हणजे फिस्कल हेल्थ इंडेक्स मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य खालीलपैकी कोणते, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. सो याच्यामध्ये बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की महाराष्ट्र किंवा गुजरात जे आहे तर ते त्या ठिकाणी लिहावं. मात्र याच्यामध्ये ओडिसा हे प्रथम क्रमांकावरचं राज्य आहे. ओडिसाची फिस्कल हेल्थ जी आहे तर ती चांगली आहे. ओडिसा नंतर छत्तीसगडचा त्या ठिकाणी क्रमांक लागतो बघा. छत्तीसगड नंतर झारखंडचा क्रमांक लागतो. झारखंड नंतर 4थ्या क्रमांकावरती गुजरात आहे. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राचा क्रमांक जो आहे तर तो 6वा त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्राची मागील अहवालाच्या तुलनेमध्ये 2 अंकांनी घसरण झालेली आहे. मागील अहवालामध्ये महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावरती होता आणि आता महाराष्ट्र 6व्या क्रमांकावरती त्या ठिकाणी आहे. नेक्स्ट, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये नामरूप या ठिकाणी 12.7 लाख मेट्रिक टन क्षमतेचा युरिया प्रकल्प उभारला जाणार आहे. तर नामरूप हे कोणत्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आहे असा प्रश्न विचारला गेलेला आहे. राईट, वार्षिक 12.7 लाख मेट्रिक टन क्षमतेचा युरिया प्रकल्प हा नॉर्थ ईस्ट मधला
सर्वात मोठा युरिया प्रकल्प त्या ठिकाणी होईल. युरियाचा पुरवठा जो आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढ होईल. आणि त्याचबरोबर नॉर्थ ईस्ट मधले 3 निष्क्रिय युरिया प्रकल्प आहेत तर त्यांना देखील चालना या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे. सो हा आसाम मधल्या नामरूप या ठिकाणी प्रकल्प आहे. याच्या आधी गडचिरोली स्टील हब बनवण्याच्या दृष्टिकोनातून सुरजागड इस्पात लिमिटेड वरती प्रश्न आला. सेम त्या लाईन वरती आसाम नामरूप हा युरिया प्रकल्प ह्याच्यावरती प्रश्न येऊन विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट, ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्रासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था पुणे म्हणजे सारथी आणि डॅश यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पवई, डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ का नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर. आता ड्रोन म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये एकतर IIT येईल नाहीतर NIT नागपूर त्या ठिकाणी येईल. NIT पण नाहीये आणि IIT पण त्या ठिकाणी नाहीये बघा. सो बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाबरोबर हा करार जो आहे तर तो झालेला आहे. पर्टिक्युलरली ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये ड्रोनचा वापर करून कसे आपण श्रम कमी करू शकतो किंवा तिथं खर्च कमी करू शकतो या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी याच्यामध्ये आहेत. क्वेश्चन नंबर 12. यस, चलो. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 अनुसार किसान क्रेडिट कार्ड मार्फत घेतलेल्या कर्जासाठी सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा 5 लाख रुपयांवरून 7.5 लाख रुपये करण्यात आली, 2.5 लाख रुपयांवरून 5 लाख करण्यात आली, 3 लाख रुपयांवरून 5 लाख करण्यात आलेली आहे का 2 लाख रुपयांवरून 4 लाख करण्यात आलेली. फॅक्च्युअल स्वरूपाचा प्रश्न जो आहे तर तो विचारलेला आहे. 3 लाखांवरून 5 लाख इतकी ही मर्यादा जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. लोन लिमिट. नेक्स्ट, परिसंस्थेत हिमनद्यांची महत्वाची भूमिका आणि हवामान कृतीची तातडीची गरज याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने डॅश पर्यंत क्रायोस्पेरिक सायन्सेस साठी कृती दशक किंवा तिकडे बघा डिकेड ऑफ ऍक्शन फॉर क्रायोस्पेरिक, इथं क्रायोजेनिक केलंय का, क्रायोस्पेरिक सायन्सेस हे डिक्लेअर केलेलं आहे. असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. राईट. सो 2025 ते 34 असं आहे. आता महत्वाचं बेसिकली इथं काय होतंय बघा, ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज याच्यामुळं टेम्परेचर जे आहे तर ते त्या ठिकाणी राईज होते आणि टेम्परेचर राईज झाल्यामुळं दिवसेंदिवस हिमनद्यांची पिछेहाट त्या ठिकाणी होत चाललेली आहे. आणि या जर का अशा पद्धतीनं जर का चालू राहिलं तर एक दिवस या हिमनद्या ज्या आहेत तर त्या नाहीशा होतील आणि या हिमनद्यांमध्ये जी उगम स्थानं आहेत वेगवेगळ्या नद्यांची तर त्या नद्या देखील कोरड्या त्या ठिकाणी पडायला लागतील. राईट. आता पृथ्वीचं तापमान थंड ठेवण्यामध्ये पाण्याची भूमिका जी आहे तर आता तुम्ही म्हणाल सर पाण्याची भूमिका वगैरे काय सांगताय थंड ठेवण्यामध्ये, बरोबर. सो पाणी मी ऍज अ होल त्या ठिकाणी घेतोय. राईट. जलावरण. पण जलावरणातला एक भाग जो आहे तर त्याच्यामध्ये हिम किंवा बर्फ आहे. हे हिम किंवा बर्फ कुठं आहे, ध्रुवीय बर्फाच्छादित प्रदेशात आहे का, हो आहे. त्याच्यानंतर अजून कुठं आहे, अत्युच्च पर्वतरांगा हिमालयासारख्या, हिमालय रॉकीज असेल अँडीज असेल तर तिथं आहे. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी जे बर्फ आहे तर त्याच्यामुळं पृथ्वीचं टेम्परेचर जे आहे तर ते कमी राहण्यास मदत होती. आता तुम्ही म्हणाल बर्फ गार आहे म्हणून होती का, नाही. आपण बरेच लेक्चर्स जे आहेत तर ते राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून एन्व्हायरमेंटचे पण आपल्या युट्यूब चॅनलवरती घेतलेले होते. त्यामुळे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. तिथं काय होतंय, अल्बेडो म्हणजे भूधवलता जी आहे तर ती व्हाईट बॉडीची जास्त असते. राईट. रिफ्लेक्शन करण्याची कॅपॅसिटी थोडक्यात. म्हणूनच आपण काय करतो, उन्हाळ्यामध्ये पांढरे कपडे घालतो. म्हणूनच आपल्या घराचे पत्रे कसे असतात, पांढरे असतात. सो दॅट जास्तीत जास्त रिफ्लेक्शन वाढेल आणि हीट जी आहे तर ती खाली राहणार नाही. राईट. सो हे बर्फ जर का वितळले तर एकतर नद्या तर लुप्तप्राय होतीलच हिमनद्या नाहीशा झाल्यामुळं, पण दुसरी गोष्ट अजून एक होईल ती म्हणजे हे जे क्रायोस्फिअर आहे, हे बर्फाचं जे आच्छादन आहे
तर त्याला हिमावरण असं पण म्हटलं जातं, क्रायोस्पियर. तर ते क्रायोस्पियर नाहीसं झालं तर पृथ्वीचं टेम्परेचर अजून जास्त वाढेल आणि त्याच्यासाठीचं कृती दशक, राईट, क्रायोस्फेरिक सायन्सेस साठीचं कृती दशक किती आहे? 2025 ते 34 आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरची घोषित वर्ष आणि दशक याच्यावरती प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन 14. भारताच्या निर्यातीमध्ये एमएसएमईचा वाटा किती टक्के आहे? 30%, 45%, राईट, 27%, 14.99%. आता काहींना तर वाटलं असेल की 14.99 लिहिलंय म्हणल्यानंतर हे लिहूयात, चुकीचं आहे. काहींना वाटलं असेल मग नाही 30, 45 आणि 27 आहे तर 27 ऑड नंबर आहे तर हे लिहूया, हे पण नाही. बघा 45% एमएसएमईचा वाटा त्या ठिकाणी आहे. 45%, 45%, राईट. सो एमएसएमई च्या बाबतीमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की रिसेंटली केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये एमएसएमईच्या वर्गीकरणामध्ये सुधारणा ज्या आहेत तर त्या करण्यात आलेल्या आहेत. कुणाला मायक्रो, मीडियम किंवा स्मॉल एंटरप्राइज म्हणायचं वगैरे वगैरे, राईट. त्याच्या खोलात मी आता जात नाही, तुम्ही एकदा गो थ्रू करा की ते काय झालेलं आहे. पण हे करत असताना एमएसएमई वरती फोकस करायला पाहिजे हे सांगताना निर्मला सीतारामन यांनी ही गोष्ट उल्लेखित केलेली होती की भारताच्या निर्यातीमध्ये एमएसएमईचा वाटा जो आहे तर तो 45% आहे. नेक्स्ट, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 बाबत योग्य विधान ओळखा. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 अनुसार सरकार पुढील 5 वर्षात सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर केंद्रांची उभारणी करणार त्या ठिकाणी आहे आणि केंद्रीय अर्थसंकल्प 25-26 अनुसार 2025-26 या वर्षात 100 डे केअर कॅन्सर केंद्रांची उभारणी केली जाईल. कॅन्सरवरती विशेष त्या ठिकाणी फोकस जो आहे तर तो केला जातोय कारण आता हा लाईफस्टाईल चेंज डिसीज म्हणून त्या ठिकाणी किंवा लाईफस्टाईल इंड्यूस डिसीजेस मध्ये कॅन्सर असेल किंवा आपण म्हणूयात की ब्लड प्रेशर असेल किंवा कोलेस्ट्रॉल लेवल वाढणं असेल किंवा डायबिटीस असेल तर हे कॉमनली आपल्याला येताना त्या ठिकाणी दिसतात, राईट. सो याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर फक्त अविधान जे आहे तर ते या ठिकाणी फक्त ब विधान जे आहे तर ते कुठलंच विधान जे आहे तर ते बरोबर नाही. गेटिंग इट? का कुठलंच विधान बरोबर नाहीये? तर पुढच्या 5 वर्षात नाहीये, पुढच्या 3 वर्षामध्ये प्रत्येक सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये देशात डे केअर कॅन्सर सेंटर जे आहे तर ते एस्टॅब्लिश केलं जाणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये या आर्थिक वर्षात 200 डे केअर कॅन्सर सेंटरची उभारणी केली जाणार, राईट. हे मी याच्यासाठी दिलेलं आहे की आपण आत्मनिर्भरतेच्या बाबतीतलं डाळींबाबतचं मिशन बघितलं किंवा तिकडे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना बघितली तर तिथं पण 100 आहे टार्गेट, मग इथं पण 100 आहे. आपल्याला लॉजिक लावायची सवय लागलेली आहे, लॉजिकमुळे आपले मार्क गेलेले आहेत तर ते जाऊ नयेत या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे, राईट. सो दोन्ही विधानं चुकीची आहेत. योग्य विधान ओळखा यापैकी नाही. येस. क्वेश्चन नंबर 16. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 अनुसार शहरी कामगारांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेल्या पीएम स्वनिधी योजनेमध्ये सुधारणा करून बँकांकडून वाढीव कर्ज ₹1 मर्यादासह युपीआय संलग्न क्रेडिट कार्ड आणि क्षमता निर्मितीसाठी सहाय्य पुरवले जाते. क्वेश्चन नंबर 16. पीएम स्वनिधी योजना अनेकदा आपण बघितलेली आहे स्ट्रीट व्हेंडर्ससाठी ₹30,000 पर्यंतचं वाढीव कर्ज आणि युपीआय संलग्न क्रेडिट कार्ड जे आहे तर ते त्यांना दिलं जाताना दिसते, राईट. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये तरतूद करण्यात आलेला सागरी विकास निधीबाबत योग्य विधान ओळखा. 25,000 कोटी रुपयांचा सागरी विकास निधी उभारण्यात येणार आहे आणि 49% सरकारकडून योगदान दिलं जाईल आणि उर्वरित योगदान जे आहे तर ते खाजगी क्षेत्राकडून त्या ठिकाणी घेतलं जाईल. दोन्ही विधानं जी आहेत तर ती त्या ठिकाणी बरोबर आहेत.
सो कोस्टल एरियाज मध्ये पर्टिक्युलरली बंदर किंवा आहेत किंवा तिकडे अर्थव्यवस्थेचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतंय तर ते सागरी विकास निधीच्या माध्यमातून उभं केलं जाणार आहे. क्वेश्चन नंबर 18, विकसित भारतासाठी अणुऊर्जा अभियानाबाबत काय खरे नाही? राईट. सो सगळी विधानं जी आहेत तर ती याच्यामध्ये बरोबर आहेत. बेसिकली हा प्रश्न जो आहे तर तो राज्य सेवा पूर्व परीक्षेला पण विचारलेला होता. राईट. स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्सच्या बाबतीमध्ये आता लक्षात ठेवा तुम्ही 2033 पर्यंत 5 स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स जे आहेत तर ते विकसित करण्यात येणार आहेत. क्वेश्चन नंबर 19, सुधारित कर रचनेबाबत चुकीची जोडी ओळखा. 4 ते 8 लाख 5% कर, त्याच्यानंतर 8 ते 12 लाख 15% कर, 16 ते 20 लाख 25% कर आणि यापैकी नाही. आता बऱ्याच जणांना असं वाटेल की ह्याच्यात 4 ते 8 लाख रुपये 5% कर जे आहे तर ते चुकीचं आहे. राईट. कारण तुम्ही तर ऐकताना काहीतरी वेगळंच ऐकलेलं आहे. राईट. स्टँडर्ड डिडक्शन धरून आता एवढं इन्कम असेल तर त्या ठिकाणी आपल्याला टॅक्स भरावा लागणार नाही वगैरे. राईट. याच्यात आता तुम्ही म्हणाल की सर आम्ही तर ऐकले की 12 लाखापर्यंत इन्कम नाही आणि वरचं स्टँडर्ड डिडक्शन 75,000चं पकडलं तर 12.75 आहे. बरोबर. पण त्याच्या वरती जेव्हा जाते तर तुम्हाला हे स्लॅब आहेत. राईट. तर यातलं 16 ते 20 लाख जे आहे तर ते त्या ठिकाणी चुकीचं आहे बघा. 25%. 16 ते 20 लाखासाठी 20% टॅक्स त्या ठिकाणी आहे. राईट. आता याचा जर का विचार केला ना तर इन्कम टॅक्सचे स्लॅब रेट जर का बघितले तर 0 to 4 सगळं लाखामध्ये आहे बरं का. याला 0% आहे. 4 ते 8 लाखाला 5% आहे. त्याच्यानंतर 8 ते 12, 12 ते 16, 16 ते 20, 20 ते 24 आणि 24+. राईट. याच्यात जर बघितलं 10%, 15%, 20%, 25% आणि 30%. राईट. म्हणजे हा इन्कम टॅक्स स्लॅब्स आपल्याला दिसतील. 0 ते 4 लाख 0%, 4 ते 8 लाख 5%, 8 ते 12 लाख 10%, 12 ते 16 लाख 15%, 16 ते 20 लाख 20%, 20 ते 24 लाख 25% आणि 24 लाखापेक्षा जास्त इन्कम असेल तर त्याला 30% इन्कम टॅक्स जो आहे तर तो त्या ठिकाणी लागतोय. राईट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20, पोलावरम बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प आंध्र प्रदेश राज्यात आहे आणि पोलावरम बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प हा गोदावरी नदीवरती त्या ठिकाणी आहे. सो इथं दोन्ही विधानं जी आहेत तर ती बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे. नेक्स्ट पटपट पटपट बघूयात आपण. राईट. भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर बाबत अयोग्य विधान ओळखा. इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर बद्दल बोलतायत हे. राईट. भारत मध्य पूर्व आणि युरोपला जोडणारा 4,800 किलोमीटरचा एक नवीन व्यापार आणि वाहतूक कॉरिडॉर निर्माण केला जात आहे. या कॉरिडॉरची घोषणा 2024 मध्ये झाली. रस्ते आणि रेल्वे समुद्री मार्गांचा या कॉरिडॉरमध्ये समावेश असून चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला विरोध म्हणून याकडे धोरणात्मक दृष्ट्या पाहिले जाते आणि वरीलपैकी एकही नाही. अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. 4,800 किलोमीटरचा आहे का तर डेफिनेटली 4,800 किलोमीटरचा आहे. राईट. मग आता प्रश्न पडतो की 2024 मध्ये झालाय का चालू? नाही, 2023 मध्ये झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. अयोग्य विधान आहे. राईट. सो या कॉरिडॉरचे 2 कंपोनंट आहेत. एक आहे ईस्टर्न कंपोनंट आणि एक आहे नदन त्या ठिकाणी कॉरिडॉर किंवा ईस्टर्न कॉरिडॉर आणि नदन कॉरिडॉर. ईस्टर्न कॉरिडॉर जो आहे हा भारताला आखाती देशांशी त्या ठिकाणी जोडतो आणि नदन कॉरिडॉर जो आहे तर तो आखाती देशांना युरोपशी त्या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करतो. राईट. सो भारताला अरबी आखाताशी ईस्टर्न कॉरिडॉर जोडतो आणि अरबी आखाताला युरोपशी जोडण्याचं काम जे आहे तर ते कोण करते? नदन कॉरिडॉर त्या ठिकाणी करते.
वीज असेल किंवा हायड्रोजन पाईपलाईन त्या ठिकाणी असेल किंवा हाय स्पीड केबल असेल, अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी जी आहे तर ती याच्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न जो आहे तर तो केला जातोय आणि वन बेल्ट वन रूटला विरोध केला जातोय. नुकतेच चर्चेत असलेले सूरजपूर वेटलँड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार. सूरजपूर वेटलँड बद्दल प्रश्न विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 3 यूपी उत्तर आहे. यूपी, पर्टिक्युलरली ग्रेटर नोएडा. बऱ्याचदा नोएडा हे यूपी मध्ये नाहीये असं वाटतं, आपण दिल्ली म्हणून मोकळं होतं म्हणून हे प्रश्न. प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात त्याला धोका पोहोचलेला आहे आणि त्यामुळे ते चर्चेत आलेलं होतं म्हणून हा प्रश्न फॉर्मॅट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 23 अयोग्य विधान ओळखा. अगेन हॅशटॅग इम्पॉर्टंट काय असेल तर ते त्या ठिकाणी करून ठेवा. 29 जानेवारी 2025 रोजी इस्रोने आपला 100वा उड्डाण केलं. 100वा लॉन्च इस्रोचं, म्हणून म्हटलं की हॅशटॅग इम्पॉर्टंट वगैरे करून ठेवा, याच्यावरती प्रश्न येईल. NVS-02 या दळणवळण उपग्रहाचे उड्डाण 100वा ठरलं. म्हणजे उपग्रह कुठला आहे ते पण विचारतील. प्रक्षेपक GSLV F-15 या प्रक्षेपकाचा वापर करून हे उड्डाण करण्यात आलं का, हेही त्या ठिकाणी विचारतील. तर लक्षात ठेवा, तिन्ही विधानं जी आहेत तर ती बरोबर आहेत, त्यामुळे अयोग्य कुठलंच नाहीये, म्हणजेच यापैकी नाही हे उत्तर येईल. पण इस्रोचं 100वा उड्डाण 29 जानेवारी 2025 ला झालं. NVS-02 हा दळणवळण उपग्रह याचं प्रक्षेपण त्याच्यात करण्यात आलं. GSLV F-15 या प्रक्षेपकाचा वापर करण्यात आलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24 इंटरनेटच्या सर्वाधिक वापराबाबत महाराष्ट्र देशामध्ये कितव्या क्रमांकावरती आहे? तसं तर इंटरनेट इन इंडिया नावाचा हा अहवाल आहे, पहिलंच पाहिजे, पण नाही, 3ऱ्या क्रमांकावरती आहे, हे लक्षात ठेवा. राईट. नेक्स्ट भारताने विकसित केलेला स्वयंचलित युद्धभूमी देखरेख प्रणालीचे नाव काय आहे? हे पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं. संजय असं त्याचं नाव आहे. महाभारतातला संजय बघा, तो युद्धभूमीवरती रणभूमीवरती काय चाललेलं आहे तर ते त्या ठिकाणी सांगत होता. त्याच पद्धतीनं युद्धभूमी देखरेख प्रणाली एक बॅटलफील्ड सर्व्हेलन्स सिस्टीम जी आहे तर ती इंडियाने डेव्हलप केलेली आहे, ज्याच्यामध्ये रिअल टाइम डेटाचं अनालिसिस होतं. डुप्लिकेशन ऑफ डेटा जो आहे तर तो त्यातून बाहेर त्या ठिकाणी काढला जातो, किंवा काही चुकीचे सिग्नल्स असतील तर ते बाहेर काढले जात आहेत. आणि रिअल टाइम बॅटलफील्डचं सर्व्हेलन्स अनालिसिस जे आहे तर ते त्या ठिकाणी दिलं जातं. तर त्याला संजय असं त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. महाभारतातला संजय लक्षात ठेवायचा. राईट. राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद 2025 खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये पार पडलेली आहे? सो दिल्लीमध्ये पार पडलेली आहे, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणाची राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली? सो दिनेश वाघमारे यांची नियुक्ती जी आहे तर ती करण्यात आलेली आपल्याला दिसते. नेक्स्ट टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणता खेळाडू हा विजेता ठरलेला आहे? तर हे विचारलेलं आहे. तर आर प्रज्ञानंद याच्यामध्ये विजेता ठरलेला आहे. आणि महत्वाचं काय लक्षात ठेवाल, आर प्रज्ञानंद यानं डी गुकेशचा पराभव केला आणि टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विश्वनाथन आनंद यांच्या नंतर आर प्रज्ञानंद हा दुसरा विजेता जो आहे तर तो ठरलेला त्या ठिकाणी दिसतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29 खालीलपैकी कोणता दिवस पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो? पराक्रम दिन पर्याय क्रमांक 2 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो बघा. राईट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30 2025 वर्षासाठी राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये एकूण किती व्यक्तींचा गौरव करण्यात आला? सो टोटल 139 व्यक्तींचा गौरव जो आहे तर तो करण्यात आलेला दिसतो. राईट. त्याच्यामध्ये पद्मविभूषण 7 व्यक्ती त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर 19 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि 113 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे.
हे का सांगतोय स्टॅटिस्टिक्स? कारण मागच्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. पद्म पुरस्कारामध्ये 23 महिलांचा समावेश त्या ठिकाणी आहे. अजून एक याच्यातला मुद्दा आहे, 13 जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. मरणोत्तर 13 जणांना. आणि त्या ठिकाणी 10 असे व्यक्ती आहेत की जे NRI आहेत किंवा OCI ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया आहेत किंवा परदेशस्थ व्यक्ती आहेत. आणि प्रश्न एक बघितलेला होता, महाराष्ट्रातले 11 जण त्या ठिकाणी आहेत. राईट. सो सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. राईट. सो येस विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, राहिलेले जे टेस्ट नंबर 8 आणि 9चं डिस्कशन होतं तर त्यातले हे सगळं डिटेल स्वरूपात प्रश्न होते. भेटत राहूयात असंच टेस्टच्या माध्यमातून. पुढे गेली परीक्षा म्हणून ढिलं पडायचं नाहीये. तुर्तास तरी इथंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद आणि बाय बाय.